लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे। साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। 17 ऑगस्ट लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार, शिंदेंची ग्वाही। खासदार विशाल पाटलांचा महायुती उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा। विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे विधानसभेतही काँग्रेस आणि ठाकरे गटात झुंपण्याची शक्यता। बीडच्या परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान महोत्सवाचं आयोजन। पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे। राष्ट्रवादी एकटीच क्रेडिट लाटत असल्याचा आरोप। अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यामुळे अमोल मिटकरी आक्रमक। देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करण्याची मागणी। राखी बांधण्यासाठी महिलांनी इतक्यांदा हात ओढला की आजवर माझ्या बायकोने पण ओढला नाही। जुन्नरमधील सभेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी। महाविकास आघाडीचा 20 ऑगस्टला मुंबईत मेळावा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। राहुल गांधींच्या उपस्थितीबद्दल साशंकता। महायुतीचा कोल्हापूरमध्ये होणारा पहिला मेळावा रद्द। लवकरच नवी तारीख जाहीर करणार हसन मुश्रीफांची माहिती। पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आरटीओचे वाहन चालवण्याचे धडे। निबंधानंतर आता आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम प्रशिक्षण। नंदुरबारमध्ये वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका। कार चालकाचं निधन झाल्यानं कार अनियंत्रित, गाडीनं चौघांना उडवलं, दोघांचा मृत्यू। मुंबईत रुग्णाकडनं डॉक्टर महिलेला मारहाण। सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात एसटी आणि पिकअपमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू।